हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स. बघा, तुमच्यासाठी आज बोटनिकमध्ये सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन मी घेऊन आलेली आहे. तर आपल्या ब्लाऊजची उंची 13.5 आहे, छातीची घडी आपली 10 आहे, शोल्डर व मुंडा आपला 5.25 आहे. बघू शकताय तुम्ही 5.5 इथं मी घेतलेलं आहे. बोटनिकचं ब्लाऊज असल्यामुळे गळा रुंदी 2.25 घेऊन गळ्याची उंची आपल्याला 10 घ्यायची. गळ्याची उंची आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. माझी इथं गळ्याची उंची 10 आहे, तर मी शिवून आपले 9.5 तयार होणार आहे. असा एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आता वरच्या बाजूला 3.5 इंच किंवा 4 ह्या दोन्हीपैकीच घ्यायचं आहे. मी इथं 3.5 इंच घेऊन आणखी एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. इथं थोडासा वरच्या बाजूला मी हलकासा असा गोलाकार देऊन घेणार आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, आणि इथून अशी या कोपऱ्यातून आपल्या गळ्याची रुंदी घेतली त्याच्या बाहेर 1 इंच येईल अशा हिशोबाने एक तिरकी लाईन मारून घ्यायची, बघू शकताय तुम्ही. आणि इथं असं बघा अर्धवर्तुळ आकार मी हाताने करणार आहे. ज्यांना हाताने जमत नसेल त्यांनी कुठल्या तरी टोपणाचा वगैरे वापर केला तरी चालेल, बघू शकताय. मी हातानेच आकार ड्रॉ करत आहे. अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असे आपलं अर्धवर्तुळ आकार आलेले आहे. आणि तिन्ही अर्धवर्तुळ अगदी मापात आपले आलेले आहेत, एकसारखे दिसत आहेत. थोडंसं मी ड्रॉ करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा किती सुंदर असा आपला आकार आलेला आहे. कोण म्हणणारही नाही की मी हाताने आकार करून घेतलेला आहे, बघू शकताय. थोडीशी अशा पद्धतीने मी लेस लावून घेणार आहे. थोडासा किंचितचा आकार मी वरच्या बाजूला करून घेते. बघा, जसा आकार आपण ड्रॉ केला आहे अगदीच तसाच व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे. आता ही आपली तिरकी लाईन मारायची आणि हे जे अर्धवर्तुळ आकार आहेत ते अगदी आहे तसंच करायचं. जास्त डीपमध्ये करायचं नाही. जास्त डीपमध्ये केला तर जे गोल आकार आहेत ते व्यवस्थित दिसणार नाहीत आणि ते असं उभारणार, खाली पडणार आकार. त्यामुळे प्रॉपर दिसण्यासाठी फक्त आहे तेवढाच आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे. बघा किती सुंदर असा आपला गळा झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. सगळे कोपरे व्यवस्थित आलेले आहेत. मी अगदी व्यवस्थित असं मेन फॅब्रिक सवच घेऊन त्याच्यावर अस्तर उलटा ठेवून सगळीकडे व्यवस्थित अशा गळ्याला सुया लावून अटॅच घेतलेले आहेत, जेणेकरून काय होईल आपला कपडा वस्त्र वेगळं होणार नाही. बघा, अगदी 1/2 इंचाचं मार्जिन पकडत मी अशी पूर्ण टीप मारून घेणार आहे, बघू शकताय तुम्ही. तर आपला कोपरा आलेला आहे, सुई खाली घातली, कपडा सुई तशीच ठेवायची आहे, कपडा फिरवायचा आहे, परत टीप मारायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने सगळं ब्लाऊजचे डिझाईन मी शिवून तयार करून घेणार आहे, बघू शकताय तुम्ही. तो कोपरा आलेले कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवून घेतला. जसे आपले गोल आकार आहेत अगदी त्या आकारातच हळूहळू सावकाश अशी मी सगळे डिझाईन शिवून तयार करून घेणार आहे, बघू शकताय तुम्ही. अगदी हळूहळू सावकाश घ्यायचा, कुठेही आपला गळ्याचा आकार बदलणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला पूर्ण व्यवस्थित असं डिझाईन स्टिच करून घ्यायची आहे, बघू शकताय तुम्ही. इथं कोपरा आलेला आहे, कोपऱ्यात सुई खाली ठेवली, परत कपडा फिरवला आणि परत टीप मारायला सुरुवात केली. बघू शकते. अशाच पद्धतीने सगळी डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची आहे. अगदी शिस्तीत घ्यायचं आहे, कारण कसं होते आपण गडबडीत मारलं तर आपली टीप इकडं तिकडे जाते, त्यामुळे प्रॉपर असं आपल्या गळ्याचा येत नाही, गळ्याचं फिनिशिंग येत नाही. हेच कारणं असतात. आपण गडबडीने टीप मारतो आणि जिथं कोपरे आहे तिथं अगदी सावकाश शिस्तीत अशी आपल्याला टीप मारावी लागते. त्यामुळे एकदम काळजीपूर्वक आपल्याला संपूर्ण गळा असा स्टिच करून घ्यायचा आहे. ज्या सोया लावल्या होत्या त्यासुद्धा व्यवस्थित मी काढून घेतलेलं आहे.
कंबरेकडच्या भागाला सुद्धा मी अशी डायरेक्ट टीप मारून घेणार आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इथं दुसऱ्या कमरपट्टी जॉईन करू शकता, पण मी आहे हीच डायरेक्ट जॉईन करून घेणार आहे. बघा, हे जे मेन फॅब्रिक आहे ते अगदी व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथं थोडासा टीप बसलेली नाही, ती परत मी टीप मारून घेतली. बघा, इथं थोडंसं कटिंग केलं मधला भाग, आणि जसा गळा आहे अगदी तसाच त्याच पद्धतीने व्यवस्थित असं मी गळा कटिंग करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. कंबरेच्या आणि गळ्याच्या बरोबर मध्यभागी आपल्याला कपडा उलटवून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असा आपल्याला कपडा उलटा करून घ्यायचा आहे. जे कोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित छान असे सुईने आपल्याला बाहेर काढायचे आहे. बघा, मी अगदी झटकून असे कोपरे बाहेर काढून घेत आहे. बघू शकता, सुईच्या साहाय्याने मी सगळे व्यवस्थित असे कोपरे बाहेर काढून घेणार आहे, जेणेकरून काय होईल, आपली अगदी छान अशी दापटीप अगदीच काठावर न येईल. ह्यासाठी हे कोपरे बाहेर काढणे खूप गरजेचं आहे. बघा, अगदी छान अशी एकदम काठावरून आपल्याला संपूर्ण गळ्याला दापटीप मारून घ्यायची आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितच काठावरूनच आली पाहिजे दापटीप, जेणेकरून काय होईल, आपल्या गळ्याचं फिनिशिंग बिघडणार नाही. बघा, इथं आता आपला कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात सुई खाली ठेवली, कपडा फिरवला व परत आहे तसं मी तुम्हाला टीप मारून दाखवत आहे. बघू शकताय, अशाच पद्धतीने संपूर्ण गळा मी व्यवस्थित असा स्टिच करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी छोटे छोटे गोल गोल आपले राऊंड आहेत ते व्यवस्थित असे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही किती सुंदर फिनिशिंगमध्ये आपली दापटीप मारून होत आहे. अशी संपूर्ण दापटीप मी ब्लाऊजची पूर्ण दापटीप अशाच पद्धतीने मी मारून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, किती सुंदर असे आपले टीप मारून झालेले जे धागेदोरे आहेत ते एक्स्ट्राचे व्यवस्थित असे कटिंग करायचे. जी कंबरेत खाली आहे ती सुद्धा मी व्यवस्थित अशी दापटीप मारून घेणार आहे कमरेच्या भागावरती सुद्धा. बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आपली ब्लाऊजचा बॅकनेक डिझाईन तयार झालेले आहे. जे धागेदोरे एक्स्ट्राचे आहे ते व्यवस्थित असे मी कटिंग करून घेणार आहे. बघू शकता, खूपच सुंदर डिझाईन आपले दिसत आहे. याला आणखीन सुंदर बनवण्यासाठी मी अशी सुंदर अशी सिल्वर कलरची नाजूक लेस इथे मी अटॅच करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, अगदी जसे अर्धवर्तुळ आहेत अगदीच त्याच पद्धतीने बघू शकता तुम्ही. मी फक्त फिरवत टीप मारत लेस मी अटॅच करून घेणार आहे. बघू शकता, प्रत्येक कोपऱ्याला थोडीशी लेस फोल्ड करायची व टीप मारायची. फक्त जसा आकार आहे तसा आकार आपल्याला
फक्त फिरवत घ्यायचं आहे. इथं कोपऱ्यात थोडीशी लेस फोल्ड करायची. परत आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण ब्लाऊजला मी अशीच सुंदर अशी सिल्वर कलरची लेस अटॅच करून घेणार आहे. लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता. पण माझ्या काठावर थोडीशी हलकीशी अशी सिल्वर कलरची डिझाईन आहे, म्हणून मी त्याला मॅचिंग असे लेस अटॅच करून घेत आहे. शक्यतोवर मी कॉन्ट्रास्ट लेस वापरते. कॉन्ट्रास्ट लेस खूप सुंदर दिसते, म्हणून मी अशी लेस वापरत आहे. बघू शकताय तुम्ही संपूर्ण गळ्याला आपली अशी लेस अटॅच करून झालेली आहे. बघा इथं थोडीशी कोपऱ्यात मी अशी लेस कट करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, कारण इथं आपल्याला ह्या बाजूला ना वेगळ्या प्रकारची मी लेस लावणार आहे. बघू शकताय तुम्ही, अगदी सुंदर अशी आपल्या डिझाईनला फिनिशिंगमध्ये लुक आलेला आहे. बघा आता इकडच्या साईडला, वरच्या साईडला मी फुलाची सुंदर अशी लेस, अगदी छान अशी लेस मी लावणार आहे. ही फुलाची लेस आहे ती इथून जो आपला नॉट लावायचा कोपरा आहे ना, तिथूनच मी खाली अटॅच करून घेणार आहे. बघू शकताय जेवढा आपल्या फिटिंगमध्ये माया जाणार आहे तेवढा व्यवस्थित 2-2.5 इंच सोडून मी लेस लावायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही जितका तुमचा असेल तितका सोडून थोडासा अर्धवर्तुळाकार शेपमध्ये घेऊन मी अशी लेस अटॅच करून घेत आहे. बघू शकता हा आपला जिथं गळ्याच्या डिझाईनचा कोपरा आला होता ना, अगदी बरोबर तिथं असं आपल्याला लेस कट करून घ्यायची आहे. थोडीशी लेस ती आतल्या साईडला फोल्ड करून टाकायची आहे, जेणेकरून काय होईल आपला सुंदर असा आले तिथं लेस लावल्यामुळे कोपरा तयार होईल. बघू शकता किती सुंदर असं आपले मी त्याच्यावरून लगेच अशी डबल टिप मारून घेणार आहे. अशाच पद्धतीने त्या बाजूला सुद्धा मी अशीच लेस, सेम अशीच लेस व एवढीच अशी लेस मी अटॅच करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही, मला दिसत असेलच. जसा त्या बाजूला शेप दिलेला आहे अगदी तसा द्यायचा आहे. जर तुम्हाला शेप द्यायचा लक्षात येत नसेल तर अगोदर तुम्ही चॉकने ड्रॉ करून घेतला तरीही चालेल. मी इथं ड्रॉ करून घेतलेलं नाही, कारण थोडीशीच आपली लेस अटॅच करायची आहे, म्हणून मी ड्रॉ करत बसलेली. ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. जे धागे दोरे एक्स्ट्राचे आहेत ते व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायचे आहेत. बघा इथं कोपऱ्यात थोडीशी लेस मी फोल्ड करून 2-3 टिप मारून घेणार आहे. बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही, सहज बघितल्या मनात भरणारी आपली डिझाईन आहे. बघा अशी मी त्रिकोण 4 ते 5 इंचाचा कपडा कट करून घेतला, असा त्रिकोणी फोल्ड करून त्याला थोडासा वक्र आकार देऊन घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही, हे आपले 2 पॅच आहेत, त्याचे हळूच खालच्या साईडचे जो गोल आकार मी कट केलेला आहे तो आकार खालच्या बाजूने थोडासा आतल्या साईडला फोल्ड करून त्याचे काट मारून घेणार आहे. या बाजूला सुद्धा मी असेच हा पॅटर्न सुद्धा मी असाच रेडी करून घेणार आहे. आता ह्या लेसला मी सुंदर असं लटकनला फुलांची मस्तपैकी अशी लेस मी लावणार आहे. तुम्हाला हवी असेल तर मी बघा पॅक अशी मी लेस लावत आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही थोडीशी फुलं खालच्या बाजूला
लोंबटी सोडून लेस लावला तरीही चालेल, पण मी अशी लेस पूर्ण आत घेऊन लेस अटॅच करून घेणार आहे. ह्याच्यावर सुद्धा आपल्याला लगेच डबल टिप मारून घ्यायची आहे. बघा किती सुंदर असं आपलं लटकन तयार झालेलं आहे. बरोबर लटकनच्या मध्ये असं बरोबर नाट ठेवायचं आहे. दोन्ही टोकं एकत्र जोडून आपल्याला अगदी हलकीशी काठावरून अशी टीप मारून घ्यायची आहे. किती सुंदर असं आपलं लटकन तयार झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर असं न्यू लुकमध्ये आपलं लटकन तयार झालं. हे सुद्धा लटकन मी असं सुंदर बनवून घेतलेलं आहे बघा. आणि हे आता मी जॉईन करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर अशी आपली डिझाईन दिसत आहे. इथे छोटी अर्धमोती मी घेतलेले आहेत व ते इथं अटॅच करून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं बटन वगैरे लावला तरीही चालेल किंवा छोटे पॅच लावला तरीही चालेल. बघा किती सुंदर असं आपलं ब्लाऊजचा लुक आलेला आहे. बघू शकताय तुम्ही. असेच नवनवीन ब्लाऊजचे डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. भेटूया अशा नेक्स्टच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.